खालीलपैकी कोणता धावपटू आहे जो लगातार 11 वर्ष 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत, बघा लगातार किती म्हटलं, 11 वर्ष 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 10 सेकंदापेक्षाही कमी कालावधीमध्ये धावला. ओके, 10 सेकंदापेक्षाही कमी कालावधी धाव त्याने पूर्ण केल्या. किती? लगातार 11 वर्ष म्हटलेला आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी रेकॉर्ड झालाय हा 11 वर्ष. तर तो खेळाडू कोणता आहे, तो धावपटू कोणता आहे? ऑप्शन बघा, उसेन बोल्ट, टायसन गे, अकानी सिम्बाईन आणि योहाक ब्लेक. तर बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न या ठिकाणी गुगली स्वरूपाचा होता. आता धावपटू म्हटलं की बरेच जण या ठिकाणी उसेन बोल्टलाच क्लिक करतात, पण हे नाही आहे उत्तर. हे उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, बघा असा कोणता आहे जो लगातार 11 वर्ष 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 10 सेकंदापेक्षाही कमी कालावधी घेऊन धाव पूर्ण करता आलाय? तर तो आहे विद्यार्थी मित्र अकानी सिम्बाईन. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करून ठेवा. ओके, आगामी परीक्षेमध्ये आपल्याला विचारल्या जाण्याचे चान्सेस खूप आहेत. आता याचं थोडंसं आपण डिटेलमध्ये स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, अकानी हा दक्षिण आफ्रिकन खेळाडू आहे जो 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी प्रसिद्ध आहे आणि तो लगातार 11 वर्षापासून 10 सेकंदापेक्षाही कमी कालावधीमध्ये धावत आहे आणि त्यांना हा रेकॉर्ड बनवला आहे त्यांनी. ओके, त्यांनी काय केलंय, हा रेकॉर्ड बनवला आहे की तो लगातार 11 वर्षापासून 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 10 सेकंदापेक्षाही कमी वेळ घेतो. ओके, चला विद्यार्थी मित्र, प्रश्न आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. सप्टेंबर 2025 मध्ये आशिष पांडेजी यांना कोणत्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? बघा, सप्टेंबर 2025 मध्ये आशिष पांडेजी यांना कोणत्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे? अरे बघा, ए आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बी पंजाब नॅशनल बँक, सी युनियन बँक ऑफ इंडिया आणि डी आहे बँक ऑफ महाराष्ट्र. तर आशिष पांडे हे कोणत्या बँकेचे या ठिकाणी सीईओ आहेत? ओके, तर ते आहेत युनियन बँक ऑफ इंडिया. ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके.